रेखा रेखा कुठे कुठे काय नाही किती दिवस झाले मिरची घेऊन तुला 15 दिवस झाले नाका काढ म्हटलं तर काढून नाही राहिली उलशिक काय वाई काय म्हणत होता तुम्ही 15 दिवस झाले म्हटलं मिरची घेतले तर अजून मिरच्याचे नाखं नाही काढले हा 2-3 वेळा म्हटलं मी तुला नाका काढून घे म्हणून पटापट कामं करत जा ना उलशिक निरा कामं लुंगात ठेवतो हा काढून घे तुम्ही आणि हे तो झालं काढणं मिळणं कामाच्या आधीच उलसाक करून तुम्ही घेसा नाही उलसाक करून आता मला वेळ लागन ना एवढे मोठे आहे ना मिरची 2 किलो मिरची आहे ना एवढे मोठे काढायला वेळ नाही लागन काय मी की नाही घेत करून तू कशासाठी तुला कामं करायसाठी आणलं ना मी करू का कामं लय कामं केले मी आतापर्यंत आता नाही करत मी आहे ना तू कराले त्या बापाने तर काही दिलं नाही हुंडा देतो म्हणे हे देतो गाडी देतो आणि तुम्हाला 4 व्हीलर घेऊन देतो 2 व्हीलर घेऊन देतो पैसे देतो 1-1.5 लाख काही दिलं नाही लागन तर त्या बापानं जर दिले असते पैसे तर ठेवलीस ती मुलं करून एखादी कामं करायला म्हणजे तुला सुख मला सुख आता कर ना तू दिलं नाही त्या बापानं आता करतोस कामं मी नाही करत मलाही केले माझ्या अंतरात आणि पटपट करे आणि झाल्यावर मला आधीच करून देतो झालं का तर लढणं पडणं चालू लढणं पडणं मग करतो पहिले कामं की करून पटापट हो करतो माझ्या बाबांना हुंडा दे करते नीरा माझा बाबा गरीब आहे एवढा हुंडा कुठून देणार येईल काही हुंड्यासाठी पोरगी केली काय आधी तर काही म्हणे नाही हुंडा पाहिजे काही नाही पाहिजे आता 2 महिने झाले मला एवढा कावानू राहिले जमजम लग्नाला 6 महिने झाले मी तर आईच्या घरी जाऊन पडली तर काय म्हणून माझ्या आईले सगळे लोक माझ्या आई बाबांना काय करा आता काही समजून नाही राहिलं मला त्याला कसं सांगू का मला हुंड्यासाठी एवढं त्रास देऊ राहिले म्हणून बाबाला तर आधीच टेन्शन येते कसंच करा काही समजून नाही राहिलं आता मला चल पटपट कामं करायला लागत अजून मला कल्ला करून चहा करून द्यायला लागते अजून रेखा झालंच नाही का तू काढणं अर्धा तास झाला किती वेळची निरा नाकं काढू राहिली अर्धा तास झालं तुला सांगितलं मी पटपट करतो म्हणून झालं असं ना पैसे आधी करून मार लिचकल्यासारखी कामं करते घंटा लावते कोणतेही कामाले तिला सांगू आपण पटपट कर बाई तर नाही मार घंटा लावते कोणत्याही कामच्यासाठी उलचं काम असो जास्त काम असो पटपट हात तर उरकतच नाही तिचा झालं का येत का लवकर हा आणूनच राहिली झालं चहा हा वाई करते कोणत्याही कामाले आणि पटपट काही करत नाही हे घ्या आई चहा घ्या लवकर झाला चहा किती वेळची म्हणून राहिली चहा दे करून चहा केला कडू कोण शिकवला तुला असा चहा आई पाय झाला लहान चांगला चहा केला चवाचा ढवाचा त्यात साखर टाकली का नाही टाकली तर साखरेचा पत्ता नाही त्याच्यात त्या बापाच्या घरची साखर टाकलं राहिले तुले एवढी कंजूसपणा करू राहिली आमच्या घरी नाही चालत तू कंजूसपणा चांगला चहा लागत म्हटलं असा चहा नाही करायचा ढरकसला चहाले नाही तर साखर टाकली आहे त्याच्यात बरोबर तुम्हाला लागते तेवढीच साखर टाकली कडू ते चहा करून ठेवला उलसक चहा नाही करतायत काही नाही करतायत काय करते काय मी काय शिकली काय नाही तर माईने काही शिकवलं नाही का तर तशी धरली बांधली आमच्या गळ्यात लग्नाच्या आधी तर भलीच तुझी गेली बापा तुही सारं येते पोरीले 1 नंबर स्वयंपाक करते 1 नंबर करते सारं आणि आता कुठं गेलं ते सारं काही तरी करतात तुले आणि मोठे सांगे ना लोक लय चांगला बाप आहे पोरीचा जी म्हटलं ते करते शब्द देते असं देते तसं देतं आणि आता कुठं गेलं हुंडा तरी घेऊन राहिला त्या बाप सांगत नाही वाटते तर अजूनही तुला म्हटलं ना त्या बापाला फोन करतो म्हणून सांगतो म्हणून हुंड्याचं गाडी पाहिजे म्हणून हवाई सांगतोय चल जाय आपली कामं कर हा कप्ता घेऊन जाता इथून अशीच पोरगी सापडली काय माहित माय नशीब फुटलं नाही पोराचं नशीब फुटलं काहीच करावं काही मला समजून नाही राहिलं देवानं आता कोण मॅनेज तसं लिहिलं काय माहित काय करावं काय नाही काही समजून नाही राहिलं कसं सांगा आई बाबाला तर हे तर लयच माय मागं राहिले पण हुंडा करून मला जगून येईन का काय माहित बाई हुंडा घेतल्याशिवाय काय करावं तर देवा काय करावं नाही असं करून नाही जमन आता मला थोडंसं धीट व्हास लागन जर मी धीट नाही झाली तर हे मला जगून येतील मला हे जगून येतील मला थोडंसं धीट व्हास लागन उत्तर द्यास लागत नाही आता यायली काय वय कायची खुसफुस चालू आहे तुही स्वयंपाक कर ना पटापट येड झाला तरी एवढी स्वयंपाक नाही करू राहिली करपट वेळ स्वयंपाक चांगली करतो भाजी नाही तर करून देशील पानचटली चटणी राहत मीठ नाही राहत त्याच्यात आई तुम्ही करता का आजच्या दिवस मला नाही का थोडंसं बरंही नाही लागू राहिलं आणि माय नाही काय कपडे गिपडे धुवायचे ते अजून लय कामं पडले तुम्ही करता का आजच्या दिवस मला काम सांगू राहील तू लाजत राहील चांगली सांगू राहील स्वयंपाक करा म्हणून तू काय यासाठी आहे तू कर आई मला खरंच बरं लागू राहिलं म्हणून राहिली मी तुम्हाला इथं म्हटलं असतं काय माया जागी जर तुमची पोरगी असती ताई असते तर तुम्ही असं केलं असतं काय मायापोरीचं नाव करेल तू मायापोरीचं तुझ्या काही तुलना आहे का मायपोरगी म्हटलं राणीसारखी राहते म्हटलं तिच्या घरी त्यासारखी आहे का ते चांगली श्रीमंत आहे म्हटलं घरी मग तुम्ही हुंडा दिला असेल तुमच्या पोरीसाठी तर तुम्ही काय दिलं तुमच्या जवळ मायपोरीला हुंडा नाही लागला म्हटलं मायपोरगी होती चांगली पाली चांगली होती गोरी होती चांगली त्यासारखी नव्हती म्हटलं आणि चिरेदार होती चांगली नागड्यानं बातच लग्न जुळलं म्हटलं मायपोरीचं ना जवायनं माय हुंडा मागला ना काही म्हटलं मस्त मग तर चांगलंच झालं ताईच्या घरचे लोक खरंच मस्त असेल पण खरंच चांगली असं तेव्हाच त्याने हुंडा नाही घेतला तुला काय म्हणायचं आम्ही बदमाश आहे नाही मला तसं नव्हतं म्हणायचं पण तुम्हीच सांगा जर माझ्या जागी जर ताई असेल तुम्हाला कसं वाटलं असतं हा पोरी ते खरं बरोबर आहे पण बरोबर आहे आजच्या नंतर मी तुला कधीच म्हणणार नाही याच्यासाठी हुंड्यासाठी त्याच पोरागी जर मायपोरगी असेल तर मला खरंच चांगलं नसतं वाटलं बरं तर मंडळी तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर आमच्या व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या घरात किंवा तुमच्या आसपास जर असं काही होत असेल तर तुम्ही आवाज उठवा भेटू मग आता पुढच्या भागात